अमेडिया नावाची जी कंपनी आहे, या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत. या LLP मध्ये दोघांच्याही सह्या आहेत. ही LLP आहे त्याची, या दोघांच्याही सह्या याच्यावर आहे. आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील, सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले. मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय. त्याला राजकीय सपोर्ट, आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय. काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. हे सगळं घडतंय. 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते. उद्योग संचालनालय 24 तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही, अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे, ती महार वतनाची जमीन आहे. गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत. ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत. आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो. आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. एकूणच एक कहावत है कि राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा. तर हा झूठ हे अशीच आता चाललेली आहे. म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळीमिळी चुपीचोडी, तूही खा मीही खातो, तू मला वाचव मी तुला वाचवतो, हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे. यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती. हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी. केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली 50 वर्ष 274 त्याचे वारस लढत आहेत. महार वतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे. घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाही. काल मी सांगितलं, महिला बाल कल्याणचा स्मार्ट अंगणवाडी किट 40 कोटीचा टेंडर होता. त्या 40 कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती. 40 कोटीचं किट सप्लाय झाले. नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती. पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे 90 कोटीचं काम पुन्हा विदाउट टेंडर महिला बाल कल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं, विना टेंडरनी. हे काय सुरू आहे राज्यात? पुढे आहेत मुख्यमंत्री, पुढे आहे सरकार. हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेझाक चाललाय का, असा प्रश्न उपस्थित होतो. पार्थ पवार यांच्या नावावर 99% शेअर्स आहे अशी माहिती आहे. असं आहे, हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पॉवर आपण देतो बिहाफ ऑफ ओनर, त्याला ते दिलेले पॉवर आहे की तू जा माझ्यातर्फे सेलिट कर. आम मुक्तारनामा जे देतो ना आपण, अधिकारच देतो की आम्हाला एखाद्या ओनरला जायला गौतम अदानी आणि राजेश अदानी जात नाहीत. त्यांना पॉवर डेलिकेट केले आहेत. तेच माणसं जाऊन जमिनीवरचे व्यवहार करतात. तसंच या कंपनीच्या मालकांनी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील याला ते अधिकार दिले. ते जाऊन त्यांनी सेलिट केले. मूळ पैसा आला कुठून, कुणाचा आहे, कुणाची कंपनी आहे, हे कोणामुळे व्यवहार झालेत, म्हणजे त्याला सोडून द्यायचं. हेच सांगतोय. यामध्ये
या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे. झोटिंग समितीसारखी एक समिती नेमावी अशी मागणी ही केली नाही, जाते. याच प्रकरणाला धरून ही मनी लॉन्ड्रिंगची शंका वाटते का आपल्याला? आता सरकारने शोध घ्यावा. माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत, पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा, आला कुठून आलेत, हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने. हा केवळ 300 कोटीचाच व्यवहार नाही, कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये कोणीही शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही, हे अनेक ठिकाणी उघड झालेलं आहे. त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली, अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता अजित पवारांच्या राजीनाम्याची. नाही, 100% बघा, कुटुंबातील व्यक्ती आहे त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल. पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का, हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे. एकनाथ खडसे यांनी काल दावा केला की याच प्रकरणात ते महसूल मंत्री असताना त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, मात्र त्यांनी तो दबाव झुगारला आणि या सगळ्या संबंधात जर उपनिबंधकाची नाकू टेस्ट केली तर सगळं सत्य बाहेर येईल. करायलाच पाहिजे, ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे. यामध्ये उपनिबंधक आहे, त्यामध्ये पार्टनर आहेत, तो तुमचा तो पॉवर ऑफ अटर्नी ज्याला दिले तो आहे, महसूल विभाग उद्योग संचालनालय आहे, तिथून फाईल जी गेली स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत, या सर्वांची नार्को टेस्ट केली तर सत्य उघड होईल. एवढा मोठा घोटाळा मीडियाने उघडकीस आला म्हणून आज माहीत झालं, नाहीतर असे किती घोटाळे. मी काल म्हणालो, परवाही बोललो, 1 लाख कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली. 1 लाख कोटीच्या. अरे किती खायचा, किती झाला घोटाळे करायचे, काय करताय, कुठे मानून येतात जमिनी.